मृत पत्नीचं खातं बंद करायला गेला आणि खात्यावरील रक्कम बघून पतीला बसला धक्का. भयंकर प्रकार. विश्वास बसेना झाला. बँक मॅनेजरही क्षणभर थक्क. अखेर खात्यात नेमकं काय दिसलं होतं? एक गरीब कुटुंबाच्या आयुष्यात असं कोणतं वळण आलं की बँकेत गेलेला साधा दिवस देशभरात चर्चेचा विषय ठरला. हा प्रकार घडला सोलापुरात आणि ज्याने ऐकलं त्याला सुरुवातीला धक्का बसलाच. सोलापुरात राहणारा रवींद्र गायकवाड हा साधा बिगारी कामगार, रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा माणूस. घरात 3 मुली आणि 1 मुलगा. आयुष्य तसं खूप साधं पण जबाबदाऱ्या मोठ्या. या कुटुंबाचा मोठा आधार होता रवींद्रची पत्नी शिल्पा गायकवाड. शिल्पा गायकवाड सोलापूर रेल्वे स्टेशनवर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होती. पगार जास्त नव्हता पण घरासाठी ती खूप मोठा आधार होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं करून ती घर सांभाळत होती. मुलांच्या शिक्षणाची काळजीही घेत होती. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. सुमारे 1 महिन्यांपूर्वी अचानक शिल्पा गायकवाड यांचे निधन झाले. या अचानक घडलेल्या घटनेने संपूर्ण गायकवाड कुटुंब कोलमडून गेलं. रवींद्र गायकवाड यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. घर चालवणारी व्यक्ती अचानक गेल्यानंतर कुटुंबावर संकटच कोसळलं. घरात लहान मुलं, जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणी. पत्नीच्या निधनानंतर रवींद्र काही दिवस पूर्णपणे खचून गेले होते. पण हळूहळू त्यांनी स्वतःला सावरायला सुरुवात केली. कारण घरात 4 मुलं होती आणि त्यांच्यासाठी उभं राहणं गरजेचं होतं. एके दिवशी रवींद्र गायकवाड यांच्या लक्षात आलं की शिल्पा गायकवाड यांच्या नावावर सोलापुरातील भारतीय स्टेट बँकेत खाते आहे. कदाचित त्या खात्यात काही पैसे असतील आणि त्यातून काही दिवस घर चालवता येईल अशी त्यांची आशा होती. त्यामुळे रवींद्र गायकवाड यांनी त्यांच्या मित्र यशवंतला सोबत घेतलं आणि दोघेही मिळून सोलापुरातील 7 रस्ता परिसरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत पोहोचले. बँकेत पोहोचल्यानंतर त्यांनी शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांना भेट दिली. रवींद्र यांनी त्यांना शांतपणे सांगितलं की माझ्या पत्नीचं निधन झालं आहे आणि तिच्या नावावर असलेलं खातं बंद करायचं आहे. त्यांनी शाखा अधिकाऱ्यांना विनंती केली की खात्यात जे काही पैसे असतील ते मला द्या आणि खाते बंद करून टाका. त्यांच्या आवाजात दुःख आणि असहाय्यता दोन्ही जाणवत होते. शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांनी रवींद्र यांची गोष्ट शांतपणे ऐकली. त्यानंतर त्यांनी संगणकावर शिल्पा गायकवाड यांच्या खात्याचं स्टेटमेंट तपासायला सुरुवात केली. रवींद्र आणि यशवंत दोघेही समोर बसले होते. त्यांना वाटत होतं की खात्यात फार तर काही हजार रुपये कदाचित असतील. कदाचित तेवढ्याने काही दिवस घर चालेल. पण स्टेटमेंट तपासत असताना शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांच्या लक्षात एक वेगळीच गोष्ट आली. त्यांनी पुन्हा एकदा तपशील काळजीपूर्वक पाहिला. शिल्पा गायकवाड यांनी खाते उघडताना एक योजना घेतलेली होती. ती म्हणजे प्रधानमंत्री जीवन विमा योजना. या योजनेनुसार दरवर्षी केवळ 436 रुपये खात्यातून भरले जातात. पण त्या बदल्यात खातेदाराचा मृत्यू झाल्यास वारसाला 2 लाख रुपयांचा विमा मिळतो. ही माहिती पाहिल्यानंतर शाखा अधिकारी विशाल गायकवाड काही क्षण शांत बसले. त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण माहिती तपासली. समोर बसलेले रवींद्र गायकवाड अजूनही अनभिन्न होते. त्यांना वाटत होतं की कदाचित खात्यात फारसे पैसे नाहीत. मग शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांनी रवींद्र यांना हळूच विचारलं, तुमच्या पत्नीने प्रधानमंत्री जीवन विमा योजना घेतली होती हे तुम्हाला माहीत आहे का? रवींद्र गायकवाड यांनी लगेच उत्तर दिलं, नाही साहेब, मला काहीच माहिती नाही. यानंतर शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांनी त्यांना सगळी माहिती सांगितली आणि मग त्यांनी एक वाक्य उच्चारलं ज्याने रवींद्र गायकवाड यांना अक्षरशः थक्क केलं. त्यांनी सांगितलं की या योजनेअंतर्गत तुमच्या कुटुंबांना 2 लाख रुपये मिळणार आहेत. हे ऐकताच रवींद्र गायकवाड काही क्षण काहीच बोलू शकले नाही. त्यांना स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. पत्नीचं खातं बंद करायला आलेले रवींद्र गायकवाड अचानक 2 लाख रुपयांच्या मदतीबद्दल ऐकत होते. त्यांच्या डोळ्यात लगेच अश्रू आले. त्यांच्या सोबत आलेला मित्र यशवंतही काही क्षण स्तब्ध झाला. कारण ज्या कुटुंबावर संकट कोसळलं होतं त्यांना अचानक एवढा मोठा आधार मिळणार होता. यानंतर शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांनी रवींद्र गायकवाड यांना आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली. त्यांनी सर्व कागदपत्र जमा करायला सुरुवात केली. विशाल गायकवाड यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रधानमंत्री जीवन विमा योजनेकडे सर्व कागदपत्र पाठवले आणि प्रक्रिया पूर्ण केली. काही दिवसानंतर त्या योजनेअंतर्गत 2 लाख रुपये मंजूर झाले. ही रक्कम गायकवाड कुटुंबासाठी मोठा आधार ठरली. शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांनी रवींद्र गायकवाड यांच्या परिस्थितीची माहिती घेतली आणि एक महत्त्वाचा सल्ला दिला. त्यांनी सांगितलं की ही रक्कम खर्च करून टाकण्यापेक्षा मुलींच्या भविष्यासाठी ठेवली तर चांगलं होईल. रवींद्र गायकवाड यांनाही तो सल्ला मान्य केला. त्यानंतर 2 लाख रुपयांची रक्कम 3 मुलींच्या नावाने FD म्हणून जमा करण्यात आली. भविष्यात मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी ही रक्कम उपयोगी पडेल असा विचार करण्यात आला. पत्नी शिल्पा गायकवाड यांच्या अचानक निधनाने खचलेल्या या कुटुंबाला अखेर काहीसा आधार मिळाला आणि त्यामुळे रवींद्र गायकवाड यांच्या डोळ्यात आलेले दुःखाचे अश्रू ते आनंदात बदलले आणि त्यांना दिलासा मिळाला.